हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार आणि शेवटचा गुरुवार. तर उद्यापन वगैरे माझं 3ऱ्या गुरुवारीच देऊन झालेलं आहे काही कारणास्तव. तर आता मी पूजा वगैरे मांडलेली आहे, पूजा करून वगैरे माझी झालेली आहे. आज उपवास आहे. रात्रीचं जेवणात जे काही वेगळं असेल ते मी तुम्हाला दाखवेन, तुमच्यासोबत शेअर करेन. तर आत्ता बाकीचे म्हणजे बेसिकली कामं माझी सगळी आवरून झालेली आहेत. आता थोडा निवांतपणा आहे. उपवासासाठी खिचडी केली होती, ती सकाळी म्हणजे खाऊन झाले पूजा वगैरे झाल्याच्या नंतर. तर आज आहे आमच्या गावाला गाव देवळात पूजा आहे सार्वजनिक. तर अथांग तिकडे गेलेला आहे. आज अथांगने शाळा चुकवली, पण म्हटलं ठीक आहे, कारण शाळेमध्ये त्याचा स्पोर्ट चालू आहेत 3 दिवस. तर तसं काय त्यांचा अभ्यास वगैरे घेत नव्हते. तर म्हटलं चालेल. दोन्ही आत्तू आणि अथांग गावाला गेलेले आहेत. आज रात्री ते नसतील, त्याच्यामुळे जेवणासाठी रात्रीच्या आम्ही दोघंच असणार आहोत. तर थोडंसं तसं स्वयंपाक वगैरे करेन, कारण नैवेद्य करायला लागेलच आपल्याला. तर नैवेद्यामध्ये मी आज मोदक बनवणार आहे उकडीचे, कारण की अथांगचं बरेच दिवस चाललं होतं पांढरे मोदक बनव म्हणून, कारण की त्याला कधी मोदक खायची इच्छा झाली तर मी झटपट असे तळणीचे मोदक त्याला बनवून देते. कारण उकडीचे मोदक काय आपल्याला लगेच बनवणं पॉसिबल नसतं, त्याच्यासाठी भरपूर असा घाट घालायला लागतो. तर मी त्याला तळणीचे बनवून देते. तर तो म्हणतो असले मोदक मला नको, मला पांढरेवाले मोदक पाहिजेत. तर म्हटलं आज आपण करूयात. तर पीठ अजून आणलं नाही, तांदूळ गिरणी तर दळायला टाकलेले आहेत काल, पण मी अजून दळण आणायला गेलेली नाही आहे. कारण काल त्या दळण काढणाऱ्या म्हणजे त्यांच्याकडे गर्दी होती, तर ते म्हणाले आज मिळणार नाही, उद्या मिळेल. तर आता मी ते संध्याकाळीच डायरेक्टली आणायला जाईन, कारण की मोदक काय आपल्याला रात्रीच बनवायचे, त्यामुळे काही टेन्शन नाही. पण ॲक्च्युली आता अथांग गेला गावाला, त्याचं अचानकच ठरलं. आम्ही त्याला पाठवणार नव्हतो, कारण रात्री आता तो तिकडेच राहणार, तसा राहतो तो, काय प्रॉब्लेम नसतो. पण मग आमचंच इकडे मन लागत नाही, करमत नाही त्याच्याशिवाय, सवय झालेली आहे ना आता. तर त्यामुळे तर ठीक आहे, तो अचानक निघाला, त्यांच्याबरोबर जायला, नाचायला लागला, रडायला लागला. तर म्हटलं ठीक आहे घेऊन जा म्हणून. तर काय थोडेसे मोदक मी काही शिल्लक ठेवेनच, उद्या सकाळी तो येणारच आहे तेव्हा तो खाईल. तर चला आता बाकीचे जे काही छोटी मोठी कामं आहेत मशीनवरती बघते, थोडंफार करायचं असेल ते आवरून घेते, कारण की जेवणालासुद्धा लवकर लागायला पाहिजे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर एक सांगायचं राहिलं की बाहेर जी काही रांगोळी काढलेली आहे ती सोनूने काढलेली आहे, कारण आमच्याकडे रांगोळी मास्टर एक सोनूच आहे. बाकी आम्हाला रांगोळी अशी व्यवस्थित काढता येत नाही. तर रांगोळी काढायचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जे काही सणवार आपल्याकडे असतात तेव्हा रांगोळी काढायचं कॉन्ट्रॅक्ट तिच्याकडेच असतं. त्याच्यामुळे तिने आज अशी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे, जे बघूनच खूप प्रसन्न वाटतं. तर तुळशीजवळसुद्धा ती तिनेच काढलं, दारातली रांगोळीसुद्धा आहे ती तिनेच काढलेली. तर ते एक होतं, खूप छान वाटतं. आणि दुपारचे 12:30 वाजलेत आणि मी बनवलेला आहे इथे मस्तपैकी असा फक्कड चहा. कारण की आत्ता मला उपवास असल्यावर दुपारी चहाची तलप येतेच. तर आता मी चहा घेणार आणि त्याच्यानंतर मग मी उपवास सोडेपर्यंत काहीही खात नाही, कारण की मग संध्याकाळी मला उपवास असला की चहा वगैरे नाही लागत, कारण का सगळंच गोडगोड होतं. तर आता मी पहिला हा चहा घेते आणि नंतर बाकीचं करूया. तर आत्ता दुपारचे जवळजवळ 1:45 होत आलेले आहेत आणि मी काय काम केलं दाखवते. तर हे जे 3 गाऊन आहेत ते अल्टरसाठी आले होते, पूर्ण प्रॉपर अल्टर करायचं होतं, शोल्डर वगैरे कट करून, उंची कट करून. तर हे 3 माझे झालेले आहेत आणि आत्ता मी थोडा आराम करते. आराम असं नाही म्हणता येणार, एक रील बनवायचा विचार करते. फर्स्ट टाईमच बनवते, बघूया जमतं काय मला. तर ते आत्ता करते आणि नंतर मग थोड्या वेळाने जेवणाला वगैरे लागेल. तर म्हणजे एक रील बनवली, पहिल्यांदाच प्रयत्न करत होते, पहिल्यांदा काही जमत नव्हतं. भरपूर वेळा असा ट्राय केलं, जवळजवळ 10-12 वेळा तरी मी ट्राय केलं असेल. फायनली थोडीफार जमली, अगदी परफेक्ट नाही आली. तर ते मी इन्स्टावरती टाकलेली आहे. यूट्यूबवर टाकायला मला काही ते समजत नव्हतं, मला मोबाईलमधले जास्त काही समजत नाही, पण जसं समजलं तसं केलं. आता यूट्यूबवरती काही ती जात नाही आहे, डायरेक्ट इन्स्टावरतीच गेली, कारण का मी तिथूनच ती करत होते.
तर ती माझी रील करून झाली, पण त्याच्या वेळेत माझा इतका वेळ त्या रीलमध्ये इतका वेळ गेला आहे ना. आता जवळपास 3 वाजत आलेले आहेत, म्हणजे जवळजवळ अर्धा तास जास्तच गेला माझा आता रील बनवण्यात, बाकी काहीच केलं नाही. तर ठीक आहे, एक वेगळा अनुभवसुद्धा. तर आता मी थोडंफार जेवणाकडे बघते, म्हणजे जेवणाला नाही लागत आहे, पण पावटे वगैरे सोलायचं आहे. ती बेसिकली जी तयारी आहे ती थोडीफार करून ठेवते, कारण का झोपत नाही. आता झोपले तर मग कंटाळा येईल. इथे हे पावटे घातलेत पडवळाच्या भाजीसाठी, आणि इथे ना ही उडदाची डाळ आणि तांदूळ उद्याच्या इडलीसाठी मी भिजत घातलेले आहेत. तर हे आत्ता मला वाटायचं आहे, कारण थंडी आहे तर पीठ काय लवकर येणार नाही. तर त्यासाठी मी हे आता म्हणजे वाटून ठेवते, आणि आता लवकर ठेवल्याच्यामुळे मग उद्या सकाळपर्यंत ते मस्तपैकी आंबून येईल. जास्त क्वांटिटीमध्ये आहे, कारण का उद्या रुपेशचा आहे बड्डे, तर त्याच्या स्टाफसाठी त्याला इडली द्यायची आहे पार्टी म्हणून. तर त्याने मला विचारलेलं, तर मी आधी नाही होय करत होते, कारण का जास्त क्वांटिटीमध्ये मग ते इडलीच्या एका साच्यात करेपर्यंत मग ते खूप वेळ जातो त्याच्यासाठी. पण म्हटलं ठीक आहे, आता मनावरती घेऊया, कारण उद्या बाकी सगळ्यांचे कोणाचे डबे नसणार आहेत गावाला गेलेली असल्याच्यामुळे. तर मग सकाळी उठल्यापासून जर मग मी हे उद्या पण देऊन झालं, म्हणजे ते घट्टाचं वगैरे, की मग सकाळी उठले की हे इडलीसाठीचं तयार करेन. तर पहिलं मी आधी हे वाटून घेते, आणि नंतर मग मी पावटे वगैरे सोलून घेईन. जेवण सगळं माझं करून झालं आहे बरंचसं, बट मोदक बनवायचं बाकी आहे काम अजून. तर दळण नव्हतं, ते दळण मी घेऊन आले होते. चून बनवते आहे सारण मोदकाचं, आणि इथे आहे हे दळण घेऊन आले पीठ तांदळाचं, आणि थोडीशी इथे मोदकाची पिठीसुद्धा माझ्याकडे शिल्लक आहे, तर ते मिक्स करते आणि आता त्याचे मी मोदक बनवेन. ॲक्च्युली मला दुकानावर जायचा खूप कंटाळा आला होता, गूळसुद्धा नव्हता तुम्हाला मगाशी सांगितलं, आणि दळणसुद्धा आणायचं होतं, पण एकदा घरात शिरलं का बाहेर पडायचा कंटाळा येत होतं. कंटाळा करून मी आता फायनली हे दळण घेऊन आलेली आहे. तर आता मी थोड्या वेळाने दिवाबत्ती वगैरे करेन आणि मग मोदक बनवायला सुरुवात करेन. आता रात्रीचे 10 वाजत आलेले आहेत, आणि आता आम्ही जेवायला बसलो आहे, म्हणजे उपवास सोडायला. तर जेवायला इतका उशीर झाला आज, दोघंच असून पण इतका उशीर झाला. तर ठीक आहे, आता जेवणात काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. इथे आहे पांढरा भात, आणि हा आहे सकाळचा फोडणीचा भात. फोडणीचा भात. तर तो आता खायचा आहे, कारण का सकाळी तो खाल्ला, म्हणजे एवढा उरला होता आणि सकाळी बनवलेला आहे, त्याच्यामुळे टाकून देणं जीवावर आलं आणि चांगलं आहे, तर तो आता खाणार. इथे आहे वरण, इथे आहे पडवळाची भाजी, फ्राय केलेली मिरची, मोदक आहे तिथे, इथे भाकरीसुद्धा आहे, आणि आमचं जेवण स्टार्ट झालेलं आहे. आणि ही आहे तिकडच्या शेजाऱ्यांकडून आलेली डिश, पुरणपोळी आणि भाजी, आणि ही इथे आहे शिरा, इकडच्या शेजाऱ्यांकडून आलेली. तर चला बाय, आता आम्ही जेवण करतो आणि त्याच्यानंतर भांडी वगैरे करून झोपणार. तर तुम्ही पण जेवायला या. बाय.